नमस्कार. आज आपण एक ऐतिहासिक नगरी जे कुस्तीचा वारसा या गावाला लाभलेला अशा कुंडल ठिकाणी आज आपण आलो आहोत. तर आज निसर्गापुढं काय कोणाला चालत नाही यामुळं होणारं मैदान कॅन्सल झालं. त्याबद्दल राहिलेला जरा वेळ होता, त्यासाठी आपण एक प्रसिद्ध कुस्तीप्रेमी स्वतः पैलवान होते असे महाराष्ट्र पोलीस सरांच्याकडे आलो. सर, आपला परिचय करून द्या. नमस्कार, माझं नाव दीपक जयसिंगराव घाटगे. मी सध्या कराडला कराड तालुका पोलीस ठाण्यात नोकरीस आहे. पहिल्यापासून व्यायामची ही आवड असल्यामुळं जॉबचं आणि पुन्हा इथलं घरचे पोरांना तसेच शेजारच्या मुलांना ही व्यायामाची सवय लागावी यासाठी एक छोटासा तालीम व जिमचं व्यवस्था इथं केलेली आहे मी. आमच्या वडिलांच्यापासूनच हे व्यायामचं नाद असल्यामुळे वडील पण पैलवान होते. हा वारसा तुम्हाला कुस्तीचा वारसा कुठनं मिळाला? आमचं गावच कुंडलगाव असं पहिल्यापासून कुस्तीसाठी प्रसिद्धच आहे. मैदान हे कुस्तीसाठी प्रसिद्धच आहे. जगभरातून कुंडल या ठिकाणी पैलवान येत असतात. आज देखील बरेच पैलवान आले, पण निसर्गमय मैदान गाव होऊ शकलं. हे सर्व कुस्ती शोधण्याच्या निराश आहे. पण तरी सुद्धा तुम्ही आज कुंडल गावात कुस्तीची परंपरा अतिशय जोमानं जपताय, तिला वाढवण्यासाठी प्रयत्न करता. स्वतःच्या आपण वैयक्तिक जागेमध्ये आज तुम्ही सरकारी तालीम त्या कुंडलला म्हणजे तयार केलेली आहे. जवळपास नाही म्हणलं तरी तर 25 ते 30 पैलवान सहज प्रॅक्टिस करू शकतात. आणि आधुनिक जोड म्हणून या ठिकाणी आपण पाहता जिमचं साहित्य पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तर सर, तुम्ही आता इतकं धकाधकीचं जीवन आहे, आता महाराष्ट्र पोलीस देखील आहे. कारण हे काय की आपली पोरं व्यायाममध्ये तालमीती असते की व्यसन लागत नाही मुलांना, त्यासाठी ही धडपड करतो मी. आमच्या शेजारची मुलं 25 ते 30 मुलं रोज इथं व्यायामात. सर, तुम्ही स्वतः प्रॅक्टिस घेता? मी सकाळचं 17 स्वतः असते. सकाळी कितीला प्रॅक्टिस चालू होते? सकाळी इथं 5 वाजता चालू होते. पहाटे 5 वाजता सकाळी चालू होते. म्हणजे एक टाइम प्रॅक्टिस या ठिकाणी असते, नंतर शाळा आहे. संध्याकाळी मग दुसरी वस्त्र असते, ते संध्याकाळी घेते. वाजताचं नाव काय? वस्त्र आता तिथं अक्षय खारगे म्हणून आहे ते असते, की त्यांच्यासोबत राहुल करे म्हणून आहे ते पण असते. ते वाजता या ठिकाणी प्रॅक्टिस होते. तुम्हाला नोकरीचा जेवढा वेळ मिळतो सकाळचा, तेवढा तुम्ही प्रॅक्टिस घेता. नंतर हे 2 वाजता ते दोघं इथं करतात. तर आज खऱ्या अर्थानं एक विद्यावंशी व्यक्ती होतो, तरी त्यांना माहिती कुस्ती वाढली पाहिजे. आणि कुस्ती वाढण्यासाठी त्यांनी अहोरात्र त्यांची धडपड आहे. स्वतःच्या शेडमध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने तालीम इथं उभारले. तर त्यांचेच मित्र बोरेगावचे समाधान गाडवे देखील या ठिकाणी आलेले, ते सुद्धा महाराष्ट्र पोलीस आहेत. ते देखील आपल्या मुलाखतीत जॉईन होतात. समाधान सर, आपल्याला नमस्कार, माझं नाव समाधान श्रीधन गाडवे, महाराष्ट्र पोलीस. आमचे मित्र दीपक जयसिंग घाटगे यांच्या महाराष्ट्र कुस्ती मैदानासाठी आज कुंडलीत आम्ही आलो होतो. त्यानिमित्तानं आम्ही त्यांच्या सरकार तालीम या तालीम संघास आम्ही भेट दिली. आमचे मित्र दीपक हे स्वतः पैलवान आहेत. त्यांच्या कुटुंबाकडून त्यांना कुस्तीचा वारसा मिळालेला आहे. पण त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी स्वतः व्यायाम तालीम इथं उभारली, स्वखर्चातून तालीम उभारली. तसेच आजूबाजूची जी काही पैलवान मंडळी आहेत, गावातील मुलं आहेत, त्यांना व्यायामाची या ठिकाणी सोय व्हावी, त्यांना या ठिकाणी सवय लागावी, ते कुठल्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नयेत. ही कुस्ती परंपरा ही आजच्या काळात ही जोपासली जावी या उद्देशाने त्यांनी त्यांच्या स्वतःच्या घराजवळच एक आपण आता बघतो या ठिकाणी चांगली व्यायामशाळा तालीम हाऊस या ठिकाणी त्यांनी उभारलेला आहे. तर ते स्वतः या ठिकाणी सकाळचं प्रॅक्टिस करतात. तसं त्यांची 2 मुलं आहेत, लहान मुलं आहेत, पण त्यांना तालिमीची आत्तापासूनच आवड निर्माण व्हावी, कुस्तीचे सगळे धडे आत्तापासून त्यांना या ठिकाणी त्यांनी शिकवायला सुरुवात केलेली आहे. असे आमचे मित्र दीपक गाडगे सरकार तालीमची या ठिकाणी त्यांनी चांगली या ठिकाणी उभारणी केली आहे. त्यांना या निमित्तानं आजच्या या निमित्तानं या भेटीच्या निमित्ताने त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि त्यांच्या तालमीत या ठिकाणी भविष्यात मोठमोठे पैलवान, नावाजलेले पैलवान निर्माण व्हावेत, एखादा महाराष्ट्राला महाराष्ट्र केसरी मिळावा अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद दादा. अतिशय चांगली माहिती तुम्ही या ठिकाणी दिली. खरं तर 2 मित्र दोघे देखील महाराष्ट्र पोलीस आहेत, पण आज खरं तर काळाची गरज आहे, त्यांना माहिती आहे. तर आपल्या चिरंजीवांना पण चांगला पैलवान आपण चालू त्यात काय ते माझे 2 चिरंजीव आणि पुतण्या. आज पुतण्याची कुस्ती झाली माहिती तर मैदानात.
ती पण आता कुस्ती खेळ करते म्हणजे घरात जेवढी मुलं आहेत तेवढी तुम्ही पैलवान करणार. त्यांच्यासाठीच केले नाही सगळे. त्यांच्यासाठी हा सगळा अभ्यास त्यांनी केलेला आहे. तर अनेक व्यावसायिक असतील, नोकरदार असतील, पोलीस असतील, अनेक क्षेत्रातील लोक असतील, त्यांना एक आदर्श उदाहरण म्हणजे दीपक सर आहेत. तर असेच जर दीपक सरांसारखे जर कोण जर कुस्तीविषयी आवड असणारे जर व्यक्ती आपल्या महाराष्ट्रात असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद. वारसा महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलला आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आणि या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.